Sorry. Am I audible? Yes, Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Which points we covered in previous lecture? Extreme pressure lubrication. Properties of lubricant. Type of machinery and lubricants. These are the remaining. Am I right? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. See, who will tell me the thin lubrication film? Who can explain the thick film lubrication? From girls. In operating condition, load is low and speed is high. For thick. And for thin? Speed is low and load is high. Load is high. Okay. And in extreme pressure, what are the operating conditions? High High temperature. High temperature. Liquid lubricant. High load, high pressure and very high temperature. Very high temperature. Extreme म्हटलं की प्रेशर लोड जास्त असतो. लोड जास्त असल्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि लोड जास्त म्हणजे काय प्रेशर पण कसं असते जास्त असते. ठीक आहे. तर आता एक्स्ट्रीम मध्ये प्रॉपर्टीज काय असतील लुब्रिकंट्सच्या एक्स्ट्रीम साठी? It should have high thermostability, flash and Flash and fire. Power point and cloud point. Metal surface at high temperature. It should have high Oiliness. ऑइलीनेस जास्त पाहिजे. फायर पॉइंट, फ्लॅश पॉइंट, इट शुड हॅव हाय. ठीक आहे. आता फायर पॉइंटचे डेफिनेशन कोण सांगेल मुलींमध्ये? एक जणीने सांगायची. It is the lowest temperature at which vapors of oil catch fire and burn continuously for at least 5 seconds. When a standard flame comes near it, is called as. Okay, very good, Poonam. Thank you. Okay, टाइप ऑफ मशिनरी. एक्स्ट्रीम साठी आपण हाय लोडच्या मशीन सगळ्या त्यामध्ये आपण एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन आपण फॉलो करतो ही मेथड. तर त्यासाठी हाय लोड असणारे मशीन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे रेल्वे ट्रॅक आहे, नंतर रेल्वे ऍक्सेस, ठीक आहे, ट्रॅव्हलिंग क्रेन्स आणि कॉन्क्रीट मशीन्स इटसेट्रा. तर या ज्या मशीन्स आहेत तर त्या सगळ्या यामध्ये इन्क्लूड होतात. आता लुब्रिकंट्स, कोणकोणते लुब्रिकंट्स आहेत की जे आपण याच्यासाठी यूज करतो? तर आता व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल आपण इथे यूज करत नाही. का यूज करत नाही? तर आपल्याला जास्त ऑइलीनेस असणार हवं आहे आणि जे हाय टेम्परेचरला कसं असेल टिकून राहील. ठीक आहे. मग आपण काय करतो, जे आपले व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल आहेत तर त्यांच्यासोबत इमल्शन करतो दुसरे केमिकल्स. ठीक आहे. तर जे लुब्रिकंट्स यूज करतो आपण एक्स्ट्रीम प्रेशर मध्ये त्याला आपण म्हणतो कटिंग फ्लुइड. कटिंग फ्लुइड हे काय असतं? एक इमल्शन असतं, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. त्याच्यासोबतच आपण एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह पण काय करतो त्यामध्ये ऍड करतो. तर कटिंग फ्लुइड हे लुब्रिकंट्स आपण एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन मध्ये यूज करतो. की ते कसं बनवलं जातं कटिंग फ्लुइड? कटिंग फ्लुइड इज इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर प्लस वी also add extreme pressure additives into that. What is the additive? Do you know the additive? क्षितिजा आहे का? अवॉर्ड क्षितिजा 02 D02. Yes, ma'am. क्षितिजा, ऍडिटिव्ह म्हणजे काय असतात माहितीये का? No, ma'am. नेक्स्ट चव्हाण श्रुतिका. additives are organic compound containing Free active radicals like chlorine, sulfur and phosphorus. ठीक आहे. समजलं का क्षितिजा? Yes, ma'am. सांगा तर तुम्ही. What are the additives? Additive or organic compound contain phosphorus. Free radical like chlorine, phosphorus and sulfur. ठीक आहे.
राईट डाऊन देन द टाइप ऑफ. समजलं का? ऍडिटिव्ह म्हणजे काय असतात तर ऑर्गेनिक कंपाऊंड असतात किंवा ऑर्गेनिक सबस्टन्स असतात की त्या ऑर्गेनिक सबस्टन्स मध्ये फ्री रॅडिकल प्रेझेंट असतात. तर कोणते फ्री रॅडिकल असतात? क्लोरीन असेल, सल्फर किंवा फॉस्फरस या तिन्हीपैकी एक तरी फ्री रॅडिकल पाहिजे त्यामध्ये, तरच आपण त्याला काय म्हणतो? ऍडिटिव्ह असं म्हणतो. ऍडिटिव्ह म्हणजे ऍड केलेलं सबस्टन्स जे आपण ऍड करतो कोणतेही एखाद्या सबस्टन्स मध्ये किंवा कोणत्याही कंपाऊंड प्रिपरेशन मध्ये जे आपण वरून नंतर ऍड करतो त्याला आपण ऍडिटिव्ह असं म्हणतो. ठीक आहे, समजलं का हे एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then take down the type of machinery. Write down the heading. Type of machinery in which, write down the railway track join dash railway axis. Railway track join and railway axis, comma. म्हणजे रेल्वे ट्रॅक जॉईंट म्हणजे रेल्वेचा ट्रॅक. ठीक आहे, त्याचे जे जॉईंट्स असतील त्यामध्ये लुब्रिकंट आपण यूज करतो. प्लस रेल्वेचे ऍक्सेस, रेल्वेचे सगळे जे मशीन्स चे पार्ट्स असतील ते सगळे त्यामध्ये येतात. कॉमा ट्रॅव्हलिंग क्रेन्स, ट्रॅव्हलिंग क्रेन्स, कॉमा कॉन्क्रीट मिक्सचर मशीन, कॉन्क्रीट मिक्सचर मशीन. नेक्स्ट हेडिंग lubricants. Write down. Cutting fluid is used as a lubricant. Cutting fluid is used as a lubricant. Which is the, ते काय असतं? Which is the emulsion of, cutting fluid is the lubricant which is used in extreme pressure lubrication method. Extreme pressure lubrication method made by, made as emulsion of oil in water, emulsion of oil in water along with, मॅडम पहिल्यापासून सांग रे कोणीतरी. मी सेंटेन्स प्रिपेअर करून सांगितलेला तर मी विसरले. Cutting fluid is the lubricant which is used in extreme pressure lubrication method made by emulsion. Made by emulsion of oil in water, oil in water along with extreme pressure additives, along with extreme pressure additives. Is it all? Yes, ma'am. Yes, ma'am. .43 आहे का प्रेझेंट आज? सौरभ, सौरभ आहे का? आहे मॅम. हा सौरभ, एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन मध्ये कोणतं लुब्रिकंट आपण यूज करू शकतो? सौरभ आहे ना. सांगा की मग उत्तर. प्रश्न विचारलाय तुम्हाला. आहे मॅडम, हे काय त्याचं उत्तर आहे का? तुम्ही आहे दिसतंय मला, तुम्ही पार्टिसिपेंट मध्ये आहेत. आता तुम्हाला प्रश्न काय विचारला? एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन मध्ये आपण लुब्रिकंट्स कोणते यूज करू शकतो? व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल आपण इथे यूज करू शकतो का? नाही. मग काय यूज करायचं? कोणतं लुब्रिकंट यूज करायचं? समजा आपले रेल्वेची मशीन आहे, तर त्यामध्ये आपल्याला लुब्रिकंट यूज करायचं. कोणतं लुब्रिकंट यूज करायचं?
कोणतं लुब्रिकंट यूज करणार आपण इथं? सौरभ समजते का मी काय विचारते? समजला का प्रश्न? ज्ञानेश्वर आहे का? D17 ज्ञानेश्वर इरकर. Yes, miss. Naneshwar, tell me the answer. In extreme pressure lubrication, which lubricant is used? Liquid lubricants. Name liquid lubricant. Give the name of that lubricant. Chlorine, sulfur, phosphorus. Naneshwar. Listen carefully first. हे लिहिलं का तुम्ही? हे दिसतंय तुम्हाला? एक मिनिट. हे लिहिलं का? टाइप ऑफ मशिनरीच्या खाली काय लिहिलंय? हे लिहिलं का? लुब्रिकंट्स लिहिलं? हे कुठलं आहे? टीव्ही बंद करा. टीव्हीचा आवाज येतोय. टीव्ही काय पाठीमाग गोंधळ कशात चालू? इथे बाहेर मॅम टेप लावला आहे. बर, हे लिहिलं का? सांगा. लुब्रिकंट्स. हा, हे कशाचे लुब्रिकंट आहे? कशाच आहे? कुठल्या मेथडचं आहे? एक्स्ट्रीम प्रेशर. हा, मग मी प्रश्न काय विचारलाय? एक्स्ट्रीम प्रेशर मध्ये कोणतं लुब्रिकंट यूज केलं जातं? आता तुम्ही तिथं आन्सर देताय क्लोरीन, फ्लोरीन, फॉस्फरस. हे आहे का इथं? 1 सेकंदापूर्वी लिहिले. 1 सेकंदात झाला असेल. सौरभ, ठीक आहे, म्यूट करा. ज्ञानेश्वर, तुम्ही तुमचा खूप नॉइज क्रिएट होते. सौरभ आहे का? येस मॅम. सौरभ, एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन मध्ये कोणतं लुब्रिकंट आपण यूज केले? ऑइल. लिक्विड. कोणतं लिक्विड? ऑइल. ऑइल. वाचून दाखवा तुमच्या नोटबुक मध्ये काय लिहिलंय. आता ही पॉइंट लिहिला का? दिसतोय का? हे टाइप ऑफ मशिनरी लिहिलंय. हा, वाचा लाऊडली. रेल ट्रॅक जॉइन, रेल्वे ऍक्सेस, ट्रॅव्हलिंग क्रेन, कॉन्सन्ट्रेट मिक्सचर मशीन. कॉन्क्रीट आहे ते. कॉन्क्रीट मिक्सचर मशीन पाहिली आहे का? कॉन्क्रीट मिक्सचर मशीन लिहिली पाहिली? नाही. कॉन्क्रीट मिक्सचर मशीन बघितली नाही तुम्ही? सौरभ, कुठल्या दुनियेत राहताय तुम्ही? अश्मयुगात राहताय का? बाकीच्या मुलांनी पाहिली का रे कॉन्क्रीट मिक्सचर मशीन? Yes, ma'am. रोज रस्त्यावर 50 दिसतात. 50 असते ते. प्रत्येक जिथं बिल्डिंग मध्ये आता मशीन शिवाय होतच नाही. कॉन्क्रीट मिक्सचर मशीन असते तिथं, त्याशिवाय काम होतच नाही. आता हे कशी उत्तर देता तुम्ही? कुठल्या ह्याच्यात राहताय काय समजत नाही मला. बाकीच्या ह्याच्यात तुम्ही एकदम टॉपला असते बाकीच्या गोष्टींमध्ये. नेक्स्ट, पुढचं वाचा सौरभ. लुब्रिकंट्स. Cutting fluid is emulsion of oil in water along the extreme pressure additives. हा, आता हे लुब्रिकंट्स वाचलं तुम्ही. आता मला सांगा, हे लुब्रिकंट कोणत्या मेथडचं आहे? एक्स्ट्रीम प्रेशर. हा, मग तुम्ही काय म्हणला? तुम्हाला प्रश्न ज्यावेळेस विचारला की एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन मध्ये कोणतं लुब्रिकंट्स यूज करायचं, तुम्ही काय आन्सर दिलं? ऑइल. कोणतं ऑइल? कोणतं त्याला नाव आहे का नाही? कटिंग फ्लूइड. कटिंग फ्लूइड इज द लुब्रिकंट्स विच इज यूज्ड इन एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट्स. लेक्चर व्यवस्थित ऐकायचे सौरभ. आता मी पुढे वर रिपोर्ट करणार आहे. पहा, व्यवस्थित ऐकायचे, आन्सर व्यवस्थित द्यायचे, अभ्यास करायचा, रोजचं रोज शिकवलेलं रोजची रोज वाचायचं. ते काय तुम्ही 11वी 12वीला नाहीये. इंजिनियर होणार आहे तुम्ही 3 वर्षांनी. अजून फर्स्ट इयर तुमचं स्टार्ट झालंय. एक लेक्चर, एक टॉपिक होत आले तुमचे, स्टार्ट झाले. सेकंड इयर 3 वर्षांनी तुम्ही चांगले इंजिनियर होणार आहात. तर व्यवस्थित एकदम ऍडव्हान्स मध्ये राहायचं, अपडेट राहायचं. रोजचं लेक्चर सगळ्यांचेच वाचायचे. केमिस्ट्रीच म्हणत नाही मी, सगळे मॅथ्स असतील, मेकॅनिक्स असतील, तुमचं सगळे लेक्चर रोजचे रोज वाचाय. जे शिकवले टीचर्सनी रोजचा रोज अभ्यास करायचा. कारण एक तर तुमचं ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही इथं की रोज आम्ही तुम्हाला एक लेक्चर झाले की तुमचा फॉलोअप घ्यायला. म्यूट करा, तुम्हाला म्यूट करा. म्यूट युअरसेल्फ ना. समजलं का सगळ्यांना? एक्स्ट्रीम प्रेशर मध्ये जे आपण लुब्रिकंट्स यूज करणार आहोत तर ते लुब्रिकंट कटिंग फ्लूइड आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म लुब्रिकेशन. थिक फिल्म आणि थिन फिल्मला दुसरं काय नाव आहे? थिक फिल्मला अनदर नेम फॉर थिक फिल्म? Boundary lubrication. येस. अँड फॉर थिन?
Fluid film lubrication. Fluid film. उलट नाही ना झालं? Yes, ma'am. उलटं झालं. मॅम फ्लूइड फिल्म ल्युब्रिकेशन आहे. थिन म्हटलं की बाउंड्री, थिन म्हटलं की बाउंड्री मध्ये जातात, फक्त बाउंड्रीच्या साईडला असते ते. आणि बिटवीन लार्ज स्पेस मध्ये असेल तर थिक, आणि त्याला म्हणायचं आपण मग फ्लुइड फिल्म म्हणजे मोठी जाड अशी फिल्म तयार होते फ्लुइड म्हटले. ठीक आहे. आता त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे पाहूया आपण. थिक फिल्म जे आहे त्याचं जी फिल्मची विड्थ आहे किंवा त्याचा जो काय म्हणूया आपण त्याच्या डायमेन्शन्स जे आहे तर त्याची जाडी म्हणू शकतो. थिकनेस किती असतो तर ऍटलिस्ट 1000 एंगस्ट्रॉम एवढा असायला पाहिजे. थिन फिल्म म्हटली की पातळ अशी फिल्म असणार आहे ती, तर त्याची एवढी जाडी नसणार आहे, ते लेस दॅन 1000 एंगस्ट्रॉम युनिट असेल. ठीक आहे. नंतर थिक फिल्म मध्ये अनदर डिफरन्शिएटिंग पॉइंट इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.01 to 0.03. फ्रिक्शनचा कोएफिशियंट किती असतो 0.01 to 0.03 असतो. इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.05 to 0.15 आहे. ठीक आहे. थर्ड, लुब्रिकेशन इज टेक्स प्लेस बिटवीन लो लोड अँड हाय स्पीड कंडिशन. थिक फिल्म मध्ये ऑपरेटिंग कंडिशन्स कशा असतात, लो लोड असतो आणि हाय स्पीड असतो. ठीक आहे. थिन फिल्म मध्ये कसं आहे, लोड अपोजिट असेल, लोड हाय आणि स्पीड कसं असेल लो असेल. नंतर थिक फिल्म मध्ये प्रॉपर विस्कोसिटी अँड अँटी ऑक्सिडेशन प्रॉपर्टी. इथं जे लुब्रिकंट यूज करतो आपण त्याची विस्कोसिटी प्रॉपर असते अँड इट इज हॅव्हिंग द अँटी ऑक्सिडेशन प्रॉपर्टी. इथं जे आपण यूज करतो त्याची विस्कोसिटी थोडी लो असते ऍज कम्पेअर टू थिक फिल्म, आणि ऑइलीनेस पण कसा असतो ऍज कम्पेअर टू कमी असतो. नंतर थिक फिल्म लास्ट मध्ये कोणत्या मशीन्स मध्ये आपण यूज करतो किंवा आपल्याला पाहायला मिळतं थिक फिल्म लुब्रिकेशन, तर इट टेक्स प्लेस किंवा इट इज प्रोव्हाइडेड इन केस ऑफ क्लॉक्स, वॉचेस, लॉक असतील किंवा टाइपरायटरची मशीन असेल. हे कुठे यूज करतो आपण थिन फिल्म, तर गिअर्स असतील, ऍक्सल असेल, बिअरिंग इन व्हेकल्स असेल आणि आयसी इंजिन. इथं आपण काय करतो तर थिन फिल्म लुब्रिकेशनची मेथड आपण फॉलो करतो किंवा यूज करतो. ऑफलाईन जर तुमची एक्झाम झाली असतील तर हे 2 मार्काला विचारलं जायचं. पहिल्या अगोदरच्या वेळेस ऑफलाईन एक्झाम व्हायच्या तर त्यावेळेस हे गिव्ह द डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म हे 100% असायचं. इथं फक्त तुम्हाला एमसीक्यू बेस्ड एक्झाम आहे तुमची आता, त्यामुळं फक्त तुम्ही काय करायचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. देन नेक्स्ट, ऍप्लिकेशन अँड फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट्स. आता लुब्रिकेशनच्या 3 मेथड आपण स्टडी केले. पहिलं म्हणजे फ्लुइड फिल्म, सेकंड बाउंड्री फिल्म अँड थर्ड एक्स्ट्रीम प्रेशर. ठीक आहे. आता लुब्रिकंटचे प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केल्या. आता त्याचे ऍप्लिकेशन किंवा फंक्शन्स काय असतात पाहूया. हा पॉइंट त्याला जोडूनच घ्यायला हवा होता, पण हा स्लाइड मध्ये नंतर आला. ठीक आहे. आपण आता करूया स्टडी. तर लुब्रिकंट आपण कशासाठी ऍड करतो आता आपल्याला सगळ्यांना क्लिअर झाली की तो काय करतो, फ्रिक्शन कमी करतो. ठीक आहे. तर अजून त्याची काय ऍप्लिकेशन्स आहेत किंवा काय फंक्शन्स आहेत, त्याचा रोल काय असतो, आपण अप्लाय करतो तो घर्षण कमी करतो आणि आपल्या मुव्हिंग पार्टची मोशन स्मूथ होते, आपल्याला इथपर्यंत माहिती. अजून काय त्याचे फंक्शन्स आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट इज इट रिड्युसेस सरफेस डिफॉर्मेशन अँड मेटल डिस्ट्रक्शन. जसं सांगितल्याप्रमाणे की तो सगळे ज्या खाचा असतील, इरेग्युलरिटीज असतील आपल्या मेटल सरफेसच्या, तर तो सगळं भरून काढतो. ठीक आहे. म्हणजेच तो काय करतो तर सरफेस जे डिफॉर्मेशन झालेलं आहे तर ते कमी करण्याचा प्रयत्न करतं, आणि मेटलचं जर डिस्ट्रक्शन झालेलं असेल म्हणजे सरफेसच्या मॉलिक्युलचं डिस्ट्रक्शन झालं असेल तर ते पण ते भरून काढण्याचं काम करतं. सेकंड काय असेल त्याचा रोल, इट रिड्युसेस लॉस ऑफ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड केमिकल एनर्जी. जर आपल्याला आपल्या मशीन्सची मोशन स्मूथ चालत असेल, व्यवस्थित स्लायडिंग होत असेल तर आपल्या बाकीच्या एनर्जी सगळ्या रिड्यूस होतात किंवा काय होतात प्रिव्हेंट होतात, की लॉस ऑफ मेकॅनिकल असेल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल आणि केमिकल एनर्जी, तर हे एनर्जी थोड्या आपल्या कमी होतात. देन इट मिनिमाइजेस लोकल हिटिंग ऑफ स्लायडिंग मेटल सरफेस, देअर एक्सपान्शन अँड जॅमिंग. अगोदर सांगितल्याप्रमाणे की आपण हे एक्स्ट्रीम प्रेशर मध्ये पाहिले बघा की जर लुब्रिकंट्स स्क्विझिंग आउट होऊन गेलं
तर काय होतं, जर घर्षणामुळे स्लायडिंग मोशनमुळे मेटलचे पार्ट हे काय होतात, एक्सपांड होतात, त्याचे एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन झालं की ते एकमेकाला घासले जातात, घासले गेले की ते काय होतं, त्यांची मोशन होत नाही आणि ते जे मशीन असेल तर ते जाम होते. जाम होते म्हणजे जसं ट्रॅफिक जाम मध्ये सगळं गर्दी झाल्यामुळे कसं असतं, कोणत्याही मशीनचं किंवा कोणत्याही व्हेकलचं मोशन होत नाही. तर सेम तसं इथं होतं, मोशन होण्यासाठी त्याला स्पेस नसतो, ठीक आहे, किंवा डिस्टन्स त्या दोघांमधलं जेवढं पाहिजे दोन मशीन मधलं तेवढं राहते, त्यामुळे जॅमिंग होत असते. तर ते लुब्रिकंट अप्लाय केलं तर ते हे सगळं जॅमिंग जे आहे तर ते रिड्यूस करतं किंवा मिनिमाइज करतं. दे नेक्स्ट फंक्शन, इट रिड्युसेस मेंटेनन्स कॉस्ट ऑफ मशीन. लुब्रिकंट्स यूज केल्यामुळे जॅमिंग होणार नाही, मेटलचं एक्सपान्शन होणार नाही, त्याचं वर्किंग व्यवस्थित चालेल, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट आपला कमी होते. इट रिड्युसेस द मेंटेनन्स कॉस्ट. देन नेक्स्ट, समटाइम्स ऍक्ट ऍज ए सील. हे सील म्हणून पण ऍक्ट करतो आपण. फॉर एक्झाम्पल ग्रीस असेल तर ग्रीस लुब्रिकेटेड ज्या बेरिंग्स असतात, इट सील्ड फ्रॉम द एंट्री ऑफ डस्ट, लिक्विड लुब्रिकंट इन पिस्टन अँड सिलेंडर ऑफ कंबशन इंजिन, प्रिव्हेंट्स लिकेज ऑफ गॅसेस अंडर हाय प्रेशर. पहा, तर सील म्हणून पण ऍक्ट होते लुब्रिकंट. सर कुठं, तर फॉर एक्झाम्पल ग्रीस लुब्रिकेटेड बेरिंग जे असते, सायकलीचं जे चाक आहे त्याच्यामध्ये ह्या बेरिंग्स असतात, पहा लहान लहान तुम्ही पाहिले असतील, छोट्या मेटलच्या गोळ्या असतात. तर या ज्या बेरिंग्स आहेत तर ते प्रिव्हेंट करतात, त्या मशीनच्या आतमध्ये आपण ग्रीस लावलेलं असतं तिथं, तर ते मोशनला तर हेल्प करतात त्या बेरिंग्स. प्लस तर ते काय करतात, इट अवॉइड्स द एंट्री ऑफ डस्ट, लिक्विड. अभिजित चोरडे आहे का? अभिजित चोरडे D14. अभिजित, यस मॅम. काय होतंय, व्यवस्थित ऐकू वाटत नाही का लेक्चर? ते रिमूव्ह करा सगळं पेन्सिलने केलेलं. समजलं का अभिजित? काय सांगितलं तुम्हाला? अभिजित चोरडे आहेत का तुम्ही? मॅम चुकीने झालं. रिमूव्ह करा ते. लहान नाही आता तुम्ही, किंवा तुमच्यासाठी ऑनलाईन सुरुवातीला नाही. तुम्ही आता इंजिनिअरिंगची मुलं आहात, रेषा ओढणं तुमचं काम नाही अजिबात. रिमूव्ह करा ते. नेक्स्ट, इट मिनिमाइजेस. मी न्यू शेअर करते, एक मिनिट. ओके, सी. कुठपर्यंत आलो होतो आपण? आय थिंक हे झालं ना इथपर्यंत, ठीक आहे. बेरिंग्स काय करतात, तर डस्ट किंवा लिक्विड लुब्रिकंट असेल, डस्टची एंट्री होऊन देत नाही. की सायकलचे जे चाक असतं आपलं, त्यामध्ये बेरिंग्स दोन एकतर काम करतात, तर ते मोशन व्यवस्थित व्हावी, स्मूथ व्हावी, त्यासाठी एक असतं. दुसरं म्हणजे ते काय करतं, तर डस्टची एंट्री काय करतं, प्रिव्हेंट करतं, ठीक आहे. नंतर दुसरं म्हणजे जर लिक्विड लुब्रिकंट पाहिलं आपण इन पिस्टन, तर त्या पिस्टन मध्ये लिक्विड लुब्रिकंट काय करतं, तर डस्टची एंट्रीला प्रिव्हेंट करतं. अँड सिलेंडर ऑफ कंबशन इंजिन प्रिव्हेंट्स लिकेज ऑफ गॅसेस. तर जे कंबशन इंजिन आहे, आयसी कंबशन इंजिन, तर त्याचा जो सिलेंडर असतो तर तो काय करतो, इट प्रिव्हेंट्स द लिकेज ऑफ गॅसेस अंडर हाय प्रेशर. जे पेट्रोल मधून गॅसेस बाहेर पडत असतील तर ते इंजिन मधून बाहेर पडतात, ते काय म्हणतात ते ज्याच्यातून गॅसेस बाहेर पडतात, त्याला गाडीचं सायलेन्सर ना. हा, तर ते इंजिन मधून बाहेर पडतं, सिलेंडर मधून, तर ते सायलेन्सर मधून गॅसेस बाहेर पडतात, ठीक आहे. तर इथून इंजिन मधून का बाहेर पडत नाही, तर तिथं आपण जे सिलेंडर यूज केलेलं असतं तिथं, तर त्यामध्ये आपण लुब्रिकंट प्रोव्हाइड केलेलं असतं. तर लुब्रिकंट काय करतं, तर ह्या सगळ्या गोष्टींना सील म्हणून ऍक्ट होतं, ठीक आहे. जे गॅसेस आहेत ते सायलेन्सर मधूनच बाहेर पडतात. नेक्स्ट, it makes the motion
ऑफ स्लाइडिंग पार्ट स्मूथ अँड नॉइज फ्री. जर आपली गाडी आवाज देत असेल किंवा आपलं इंजिन आवाज देत असेल तर आपण लगेच म्हणतो की गाडी सर्व्हिसिंग करायची. सर्व्हिसिंग करायची म्हणजेच आपण काय करतो तर ऑइल करतो गाडीला, हे की नाही. ऑइल करतो म्हणजेच आपण त्या मशीनला अगोदरचं जे लुब्रिकंट दिलेलं आहे ते रिमूव्ह करतो आणि न्यू लुब्रिकंट ऍड करतो. तर इट मेक्स मोशन ऑफ स्लाइडिंग पार्ट स्मूथ अँड नॉइज फ्री. नेक्स्ट, इट ऍक्ट ऍज अ कुलंट. कुलंट म्हणून पण ऍक्ट होतो. तो कुठं कुलंट म्हणून ऍक्ट होतो तर ज्या अशा मशीन्स असतात की ज्यामध्ये हिटिंग होईल. फॉर एक्झाम्पल इन कटिंग आहे, कटिंग मशीन जे असतील सगळ्या मेटल कट करण्याच्या मशीन्स असतील किंवा फरशी कट करण्याच्या मशीन्स असतात किंवा भिंतीला होल पाडायचं असेल, ड्रिलिंग मशीन्स असतील, तर ह्या सगळ्या मशीन्स मध्ये तर ह्या मशीन ज्या आहेत त्या हॉट होत असतात एक ठराविक काळानंतर. तर त्यासाठी आपण कुलंट म्हणून लुब्रिकंट हे काय करत असतो यूज करत असतो. अँड लास्ट function of the lubricant is it avoids corrosion of metallic surfaces. metallic surface चं corrosion avoid करण्यासाठी पण आपण काय करतो lubricants हे काय करतो यूज करतो. ठीक आहे. So these are the functions or roles of the our lubricant. Are you getting the? Yes ma'am. ठीक आहे. Yes ma'am. ओके ओके, आपण आता हे लिहून घेऊया म्हणजे आपण पुढचा lubricants चे क्लासिफिकेशन बघणार आहोत. तर त्या अगोदर आपण हे कंप्लीट करूया रायटिंग मटेरियल. Okay, take down the heading. Functions of lubricants. Functions of the lubricants. In which the first point, it reduces surface deformation. It reduces surface deformation and metal destruction. Second, it reduces loss of mechanical, electrical and chemical energy. Next, it minimizes, second complete kara. It reduces loss of mechanical, electrical or chemical energy. Third, it minimizes local heating of sliding metal surfaces. Comma, their expansion and jamming. Their expansion and jamming. Is it over? Yes ma'am. Next, fourth, it reduces maintenance cost of machine. It reduces maintenance cost of machine. Next, fifth, sometimes act as a seat. For example, grease lubricated bearings. मॅडम थोडं स्लो सांगा. हाँ बरं ठीक आहे. It reduces maintenance cost of machine. ठीक आहे. त्यानंतर sometimes act as seal. For example, grease lubricated bearings. Grease lubricated bearings sealed from
entry of dust comma liquid lubricant in piston and cylinder of combustion engine prevents leakage of gases. Prevents leakage of gases. Under high pressure. Under high pressure. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next. It makes motion of sliding parts. It makes motion of sliding part. Smooth and noise free. Smooth and noise free. Next, acts as a coolant. For example, in cutting, drilling of metals by tools, etc. Full stop. And last, avoids corrosion of metallic surfaces. Avoids corrosion of metallic surfaces. It is over now? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next say classification of lubricants. तर जे lubricants पाहिले आपण, ठीक आहे, आपण जनरली सांगितलं की व्हेजिटेबल ऑइल आहे, एनिमल ऑइल आहे किंवा मिनरल ऑइल असतील तर ते ब्लेंडेड करतो आपण विथ ऍडिटिव्स किंवा ऑइलीनेस इम्प्रूव्हर ग्राफाइट हे आपण यूज करून these are the lubricants we can use. But there is need to classify the lubricants on the basis of their state, that is solid, semi-solid, liquid and fourth is the emulsions. ठीक आहे, lubricants आहेत जनरली आपण सांगतो ऑइल, ठीक आहे, त्यामध्ये पण आपल्याला स्टेट वाईज आपल्याला काय केले त्याच्या स्टेट नुसार, तर अकॉर्डिंग टू स्टेट आपण त्याचे काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो. सो द lubricants आर क्लासिफाइड एज ए सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड अँड इमल्शन्स. ठीक आहे, तर आपण फर्स्ट स्टार्ट करूया आता सॉलिड लुब्रिकंट. ठीक आहे, तर सॉलिड लुब्रिकंट मॅडम डिफरन्स बिटवीन राहिला किती लिहायचं राहिलं का? हाँ डिफरेंस. ठीक आहे,
याच्या अगोदर लिहून घे, याच्यानंतर लिहा मग हे. इथे लिहा डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म लुब्रिकेशन. मग नंतर आपण क्लासिफिकेशन स्टार्ट करूया. लिहायचं डिफरन्स बिटवीन थिक फिल्म अँड थिन फिल्म लुब्रिकेशन. 2 कॉलम करा थिक फिल्म साठी, थिन फिल्म 3 करा, सिरियल नंबर से करा, सिरियल नंबर छोटा करा थिक फिल्म आणि थिन फिल्म असे लॉंग किंवा लार्ज 2 करा. टेक द फर्स्ट पॉइंट. इन थिक फिल्म केलं का? कॉलम केले का? करा अगोदर झाले की सांगा. येस मॅम. 2 कॉलम केले थिक फिल्म आणि थिन फिल्म. सिरियल नंबर मध्ये पॉइंट 1 लिहा. थिक फिल्म मध्ये लिहा अगोदर. इन थिक फिल्म distance at least 1000 angstrom unit. Distance at least 1000 angstrom unit. Next, thin film मध्ये less than 1000 angstrom unit. Less than 1000 angstrom unit. Thick film मध्ये second, coefficient of friction is 0.01 to 0.03. 0.01 to 0.03. Thin film मध्ये coefficient of friction is 0.05 to 0.15. Next, third in thick film मध्ये किंवा फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन मध्ये तिसरा लिहा. Lubrication takes place between low load and high speed. Low load and high speed. नंतर इथं तिसरा लिहा. कंडिशन्स कशा असतील? हाय लोड अँड लो स्पीड. हाय लोड अँड लो स्पीड. पुढचं प्रॉपर विस्कोसिटी अँड अँटी ऑक्सिडेशन प्रॉपर्टी. असं लिहा. द lubricants having, फोर्थ लिहा, lubricants having proper viscosity and anti-oxidation property. Anti-oxidation property. थिन मध्ये लिहा. Low viscosity and oiliness. Low viscosity and oiliness. And last, मॅडम थिन फिल्म मध्ये ऑइलिनेस जास्त पाहिजे ना? थिन फिल्म मध्ये दोन्हीकडे आपण सेमच यूज करतोय. फक्त जी फिल्म तयार होणार आहे ती थिन पाहिजे आपल्याला.
इथे लो विस्कॉसिटी आणि ऑइलीनेस का लिहिले? इथं का ऍज कम्पेअर टू हे जर कन्सिडर केलं आपण थिक फिल्म तो आहे, म्हणजे जनरल नाही म्हणायचं की लो विस्कोसिटी आणि ऑइलनेस ऍज कम्पेअर टू थिक फक्त आपण कम्पेअर करतोय, ह्याच्यापेक्षा ह्याची कमी असते असं आहे ते. कारण ह्याच्यात आपण काय युज करतो, गिअर्स, ऍक्सल, बेरिंग्स इन व्हेकल्स, आणि इथं जे युज करतोय ना आपण थिक फिल्म मध्ये खूपच नाजूक अशी मशीन्स आहेत, क्लॉक असेल, वचेस असेल, लॉक्स असतील, तर त्याचा ऑइलीनेस हा थिन फिल्मच्या मशीन मध्ये युज करण्यापेक्षा थोडा जास्त पाहिजे. थिक फिल्म पेक्षा थोडासा कमी असेल तरी आपल्याला थिन फिल्म मध्ये चालतं असं आहे. ठीक आहे. ओके. हा आणि लास्ट, इट टेक्स प्लेस इन क्लॉक्स. आता हे जे आहेत ना, क्लॉक्स आहे, लॉक आहेत ते, किंवा वॉचेस आहेत. आता वॉचेस मध्ये आपण घड्याळच्या काट्याच्या तिथे ऍड करणार आहोत, तर ते खूप नाजूक असे मशीन्स आहेत. तर आपल्याला तिथं असं पाहिजे की जरी आपण मिनिमम लुब्रिकंट्स ऍड केलं तर त्याचा ऑइलीनेस जास्त असेल तर ते वर्किंग व्यवस्थित करायला आपण जास्त अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. पण इथं गिअर्स, ऍक्सल मध्ये हे थोड्या ऍज कम्पेअर टू ते थोड्या लार्ज आहेत मशीन्स, म्हणून इथं आपण काय करू शकतो, तर त्यासाठी लो विस्कोसिटी ऑइलीनेस जास्त अमाऊंट मध्ये पण ऍड करतो, पण इथं मात्र स्ट्रिक्टली आपल्याला जास्त ऑइलीनेसच यूज करावं लागेल. ठीक आहे. लास्ट, इट टेक्स प्लेस इन क्लॉक्स, वॉचेस, लॉक्स, टाइपरायटर, आणि इकडे येईल गिअर्स असेल, ऍक्सेल्स असतील. ऍक्सेल म्हणजे माहितीये कुणाला? ऍक्सेल मशीनचा एक पार्ट आहे. मी विसरले, एक मिनिट सांगते मी. ऍक्सल म्हणजे जर तुम्ही जिम मध्ये पाहिले असेल बघा, ऍक्सेलचे जर डायग्राम पाहिले तुम्ही, तर शाफ्ट, हा राईट, शाफ्ट पण असू शकते. शाफ्टलाच ऍक्सेल म्हणजे गोल अशा मशीन्स आहेत की जे अशा मूव्ह होतात, जिम मध्ये असतात पहा ऍक्सेल. तर त्या शेपचं जे मशीन आहे त्याला आपण ऍक्सेल असं म्हणत आहोत. नंतर बेरिंग आहे. bearing in vehicles, comma, IC engine, comma, IC engines. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. IC engines म्हणजे इंटरनल कंबशन Internal इंजिन. combustion engine. हे कुठे यूज करतो, म्हणजे कुठे असतं प्रेझेंट? Vehicles मध्ये. व्हेकल्स मध्ये, टू व्हीलर्स मध्ये सगळीकडे आयसी इंजिन असतं. ठीक आहे. समजलं? आयसी इंजिन, हो हो, इंटरनल कंबशन इंजिन म्हणायचं त्याला, फुल फॉर्म त्याचा. ठीक आहे. नेक्स्ट, the classification of lubricants. Write down the heading. उशिरा कोण जॉईन झाले आता? 57च होते आतापर्यंत. लास्टला कोण जॉईन झाले? मी मगाशी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. जे मुलं जॉईन झालेली, लास्टचा कोण जॉईन झाले त्यांनी सांगा स्वतः. योगीराज परदेशी, तुम्ही आता जॉईन झालाय का? नाही मॅडम. ओके. लास्टला कोण जॉईन झाले रे आता? ठीक आहे. इथून पुढे वेटिंग रूम ठेवली जाईल. लास्टला कोण जॉईन होईल ते येईल लक्षात, काय प्रॉब्लेम नाही. जरी तुम्ही आता ना ऍक्सेप्ट केलं प्रामाणिकपणे तरी पण वेटिंग रूम कंटिन्यू ठेवली जाईल, त्यावर लगेच लक्षात येते, सापडते. लास्टला कोण जॉईन झाले? 57 पार्टिसिपेंट होते आतापर्यंत. कोण जॉईन झाले त्या लास्टला?
write down the heading, classification of lubricants. Writing that lubricants are classified as solid, semi-solid, liquid, and last is the emulsions. Fourth, emulsions. Okay, is it over? Yes, ma'am. Okay. Yes, Then ma'am. next. ठीक आहे. The solid lubricants काय असतो ते आपण एक्सप्लेन करून हे लिहून घेऊ एवढेच काय. तर सॉलिड लुब्रिकंट ऍक्च्युअली आपण कुठे यूज करू शकतो, तर त्यामध्ये फर्स्ट म्हणजे हेवी मशीन्स जे असतात, हेवी मशिनरी वर्किंग ऑन ए क्रूड जॉब ऍट व्हेरी हाय लोड अँड लो स्पीड. हाय लोड आणि लो स्पीड मध्ये चालणाऱ्या मशीन्स, आणि त्या कुठं यूज करतो आपण, क्रूड जॉब. क्रूड जॉब म्हणजे कुठे यूज करू शकतो आपण क्रूड जॉब चं मीनिंग काय, क्रूड जॉबच्या ज्या मशीन्स असतील तिथे आपण यूज करू शकतो. म्हणजे कुठं, हार्ड वर्क, राईट, हार्ड वर्किंगच्या मशीन असतील. फॉर एक्झाम्पल क्रेन्स असतील, जेसीबी आहेत, किंवा कॉन्क्रीटच्या मशीन्स आहेत. हे सगळे कशा असतात, क्रूड जॉब वरती वर्किंग करणाऱ्या मशीन्स आहेत. हेवी मशीन्स आहेत किंवा हेवी मशिनरी वर्किंग आहे हे, तर त्या ठिकाणी ते ज्या मशीन्स असतात त्या मध्ये आपण सॉलिड लुब्रिकंट यूज करू शकतो. ठीक आहे. सेकंड, द फिल्म ऑफ लिक्विड और सेमी सॉलिड लुब्रिकंट इज नॉट फॉर्म. इथं काय होतं, जेव्हा जे आपण सॉलिड यूज करतो तर त्याची लिक्विड किंवा सेमी सॉलिड लुब्रिकंटची फिल्म तयार होत नाही इथं, त्यामुळे आपल्याला सॉलिड लुब्रिकंट यूज करायला लागतं. The parts which is lubricated are not easily accessible. जे पार्ट्स आपण ज्या पार्ट्स मध्ये आपण सॉलिड लुब्रिकंट यूज करतो तर ते इझिली असेसेबल नसतात. इझिली असेसेबल म्हणजे ते खूप हेवी असतात, सहजासहजी ते ऍक्सेस होत नाहीत. अशा ह्याच्यामध्ये, अशा मशीन्स मध्ये आपण काय करतो, तर हे आपण आपलं सॉलिड लुब्रिकंट यूज करतो. उदाहरणार्थ जर क्रेन्स पाहिला तुम्ही किंवा जेसीबी असतील, तर या सगळ्यांमध्ये त्याचे जे पार्ट्स असतात तुम्ही जर पाहिलं, जेसीबी असेल किंवा जर जो क्रेन असतो तर त्याचे मशीन्स ह्या कशा असतात, त्याचे पार्ट्स, कोणताही पार्ट्स त्याचा लहानात लहान पार्ट जर आपण कन्सिडर केला तरी तो सुद्धा खूप हेवी असतो. म्हणजेच तो दीज आर नॉट इझिली असेसेबल. ठीक आहे, दीज आर नॉट इझिली असेसेबल. नेक्स्ट, contamination of liquid or semi solid lubricant with dust, grease is not desirable. तर इथं जर लिक्विड किंवा सेमी सॉलिड लुब्रिकंट्स जे आहेत तर त्यांना डस्ट किंवा ग्रीड हे त्याची इम्प्युरिटी अजिबात डिझायरेबल नाही. म्हणजे काय, तर जर लिक्विड किंवा सॉलिड आपल्याला लुब्रिकंट्स यूज करायचा असेल तर त्यासोबत डस्ट किंवा ग्रीड ही काय होते, त्याला अटॅच होते. आता जर लिक्विड असेल तर लिक्विडला डस्टचे पार्टिकल लगेच अटॅच होतात, किंवा सेमी सॉलिड असेल त्याला सुद्धा, ग्रीस असेल तर ग्रीसला आपल्या लक्षात येते की लगेच जे इम्प्युरिटी असते, ग्रीड असेल, डस्ट असेल, सॉइल असेल, तर हे सगळं लगेच त्याला पार्टिकल चिकटले जातात लगेच. ठीक, ऍडेरंट होतात. तर हे इथं अलाउड नाहीये, इट इज नॉट डिझायरेबल. ठीक आहे, तर कॉन्टॅमिनेशन म्हणजे इम्प्युरिटीचं ऍडिशन विथ लिक्विड किंवा सेमी सॉलिड हे होत असतं, त्यामुळे हे आता अलाउड नाही. ठीक आहे. नेक्स्ट, द कंबस्टिबल लुब्रिकंट्स आर टू बी अवॉइडेड बिकॉज किंवा ड्यू टू हाय ऑपरेटिंग टेम्परेचर अँड प्रेशर. जे आपल्या मशीन्स आहेत, जेसीबी किंवा क्रेन्स असतील, मोठमोठे ज्या मशीन्स असतील, किंवा कंपनीमध्ये वगैरे यूज करणारी एखादी मोठी मशीन्स असतील, कारखान्यामध्ये वगैरे बऱ्याचशा मोठ्या मशीन्स असतात जे आपल्या पाहण्यात नसतात,
तर ह्या सगळ्या ज्या मोठ्या मशीन्स आहेत, हेवी मशिनरी ज्या आहेत, त्यामध्ये आपल्याला कंबस्टिबल लुब्रिकंट अजिबात नको आहे किंवा ते आपण अवॉइड करतो. कंबस्टिबल म्हणजे कसा? कंबस्टिबल फायर इझिली कॅचेस फायर. विच इज इझिली कॅच द फायर, जो कॅच लगेच फायर करतो, सॉरी कॅच लगेच फायर लगेच कॅच करतो, म्हणजे पेट घेणारे जे फायर, जे फायर कॅच करतात लगेच पेट घेतात, पेटतात. उदाहरणार्थ पेट्रोल कसं आहे? इझिली कंबस्टिबल आहे. म्हणून आपण पेट्रोलने किंवा डिझेलने आपले जेसीबीचे पार्ट्स असतील, क्रेनचे पार्ट्स असतील, त्याचं लुब्रिकेशन करणार नाही किंवा ऑइलिंग करणार नाही, कारण आपल्याला कंबस्टिबल नकोय जे लगेच जे बर्निंग आहे ते कॅच करतात किंवा आग लगेच कॅच करतात, पेट घेतात, लगेच त्यांच्यामध्ये आग लागते, असे आपल्याला नकोय. ठीक आहे. का नकोय? आपल्याला काय यूज करू शकत नाही, तर आपली मशीन अगोदरच हाय लोड हाय प्रेशरला काम करत असते. हाय लोड प्रेशर मध्ये काम करत असेल तर ते माहिती आपल्याला त्याचं हिटिंग होतं, तर ते गरम झाल्यामुळे पार्ट्स, तर आपण जर त्याला लगेच हे प्रोव्हाइड केलं कंबस्टिबल लुब्रिकंट असे, तर ते पेट घेण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण हे अवॉइड करणार आहोत. ठीक आहे. तर हे झालं सॉलिड लुब्रिकंट्स बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. देन आता आपण कोणतं यूज करणार आहोत सॉलिड लुब्रिकंट्स, तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, ग्राफाइट. ग्राफाइट इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड लुब्रिकंट्स. ठीक आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये सॉलिड लुब्रिकंटची स्लाइड आपण नेक्स्ट लेक्चरला लिहून घेऊया. त्या अगोदर मला अटेंडन्स पाहू द्या. प्रथमेश जमदाडे आहे का? येस मॅम. तुम्ही कधी जॉईन झाला होता? लेक्चर सुरू झाल्यावर मॅम. ओके, ठीक आहे. मी वेटिंग रूम कायमच ठेवीन. कोण उशिरा जॉईन होते ते लक्षात येते लगेच. 1 2 3 4 5 6 ठीक आहे. 7 अब्सेंट आहे. मॅडम 7 अब्सेंट. ते असाइनमेंट लिहाय सांगले तुम्ही, ते किती पेजेस वही करायचे? त्याला 100 पेजेस करा. पण तेवढी सफिशियंट आहे का? जास्त लागतील? सुरुवातीला करा 100 ची, परत अजून एक करा, किंवा एक असेल 200 पेजेसची तरी पण केली तरी चालेल. आणि ते कधीपर्यंत हे करायचं? 22 डेट दिली. ओके. हा बोला. मॅडम. हा बोला की, बोला, ऐकते मी, बोला. रोल नंबर 7 अब्सेंट आहे कारण ती आजारी आहे. बर, ठीक आहे. ओके, थँक्यू अर्चना. देन 7 अब्सेंट. देन नेक्स्ट 8 9. थांबा, मला अटेंडन्स घेऊ द्या, मग आपण बोलूया. 8 9 10 11 अब्सेंट. मला 13 सांगा. 18 19 अब्सेंट. Bound 52. 53 also absent. अठरा आहे खाली, 18. 7 11 19 52 आणि 53. These are the absent numbers. Okay. ठीक आहे. स्कॉलरशिपचे फॉर्म काल किती मुलांनी भरले? अमित लोकरे त्यांनी मला पाठवलेले नाही. जर कोणी काल स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट केला असेल तर त्याची PDF मला सेंड करा, म्हणजे मला इथं ऑफिस मध्ये जमा करता येईल हार्ड कॉपी. ठीक आहे मॅम. माझे डॉक्युमेंट्स. हा शोभा, तुमचे डॉक्युमेंट्स ना पाठवते लगेच आता, डाउनलोड करून पाठवते आता. ठीक आहे मॅम. हा बोला. मागच्या 2 लेक्चरचे व्हिडिओ पहिला चॅप्टर ते आलं लक्षात माझ्या, मी करते आज. हा ठीक आहे.
ओके हाँ ओके ठीक है. Shall we stop here now? Yes, ma'am. Okay, thank you. Okay, thank you all of you.